वेलकम बॅक पुन्हा एकदा या संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। सेमीफायनल नंबर 2, एका बाजूने न्यू स्टार मडवीपाडा, दुसऱ्या बाजूने चिंतामणी स्फोट उमेला फाटा। पहिलाच बॉल पॉइंटला ढकललाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक सिंगल धाव ही धावफलकावरती ऍड केली जाईल। पहिल्याच बॉलवरती श्री गणेशा केला गेलाय, फाउंडेशन उभारण्याकरता सुरुवात झाली आहे। दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल, मिस्टर अमित घाटाल आणि विशाल खरपडे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलंय अक्षय दुमाडा, जो आपण पाहतोय न्यू स्टार मढीपाडा संघाचा संघनायक आहे। जयदीप कोठारीचा हा पुढील बॉल, हो हवाई स्ट्रोक केले गेलेत ऑन साइडला, उंची जास्त लांबी कमी, चेंडूच्या खाली मिस्टर अक्षय दुमाडा पकडतो शेल आणि समाप्त होईल मिस्टर विशाल खरपडे ह्या खेळाडूचा खेळ आउट। बाद घेण्यामध्ये यशस्वी ठरले गेले जयदीप कोठार हे गोलंदाज। महत्वाचा फलंदाज आपण पाहिला तर मग विशाल बाद झालेत। सेमीफायनल नंबर 2 आपण पाहतोय आणि सध्या तरी आपण पाहिलं तर मग फायनलचं तिकीट मिळवलं गेलंय नुकताच झालेल्या आपस सेमीफायनल मॅच मध्ये आई मरुदेवी स्फोट राजावली या संघानं। जयदीप कोठारीचा पुढील बॉल, टप्प्याची लेन होती, बॉलला हलकासा हाताने मात्र ड्रॉप करायचं होतं, परंतु चेंडू आणि बॅट हातामध्ये संपर्क झाला नाहीये। डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल। जगातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजेच मेहनत आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजेच तुमचा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स। इथून मात्र कॉन्फिडन्स अँड हार्डवर्क जे आहे ते मात्र गुड करावा लागणार आहे। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, तुळशीराम सांबरे ऑन साइडला खेळले गेले, सॉफ्ट एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल। सिंगलच्या मदतीने धावफलक हलवारपणे कासवशा पद्धतीने पुढे चाललंय, पोहोचले गेले ते म्हणजेच 2 अंकांवरती, परंतु हळू चालणारे कासव देखील जिंकू शकतोय। ससा आणि कासव याची गोष्ट तुम्ही ऐकलीच असेल, हळूवारपणे चाललेला कासव देखील शर्यत जिंकू शकतोय। म्हणूनच क्रिकेटच्या पटलावरती कधीच कोणाला कमी समजायचं नाहीये। हो स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस, डॉट बॉल। बॅटरचा फुटवर अडकलं, हलकीस लेंथ मात्र मागे ठेवले आणि तिथून हलकासा मात्र बाउन्स देण्याचा प्रयत्न। फलंदाज आपण पाहतोय मिस्टर अमित घाटाल मात्र पूर्णपणे बीट झालेत। पुढील बॉल, यावेळेस टप्प्याची लेंथ ऑन साइडला परिपूर्ण रीड केले बॉलला आणि सुंदर स्ट्रोक मात्र टेकिंग अटेम्प्ट केलाय। मिड विकेट बॉल लाईनच्या पलीकडे निघून जाईल, सीमा रेषा पार येतोय हा महत्वाचा षटकार 6। धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच। प्रत्येकावर विश्वास ठेवू नका, कारण साखर आणि मीठ दोघांचा रंग जरी एक असला ना तरी मात्र त्याची चव ही वेगवेगळी आहे। या ठिकाणी आपण पहिला चेंडू टप्प्याचा हाताळला होता, ते बीट झाले, परंतु त्याच्यानंतर पुन्हा एकदा तशाच प्रकारची लेन ही ठेवली गेली आहे आणि त्याच्यावरती षटकार मात्र येताना पाहायला मिळाला। धावफलक पोचलं गेले ते म्हणजेच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 अंकांवरती। आता मात्र दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू झालंय। डाव्या हाताचा गोलंदाज मिस्टर अजय किरकिरे हा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय। अजय किरकिरेने देखील आज जबरदस्त परफॉर्मन्स केलाय। ओ हो, कहीं पे निगाह है कहीं पे निशाना।
आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग ह्या 2 धावा महत्वपूर्ण पलून पूर्ण केल्यात. या 2 धावेने धावफलक पोहोचले गेले दुहेरी आकड्यामध्ये 10 या अंकांवरती. जवळजवळ आपण पाहिलं तर मग दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती ही धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये पोहोचली गेली आहे. इथून एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली तर एक चांगला धावफलक उभा करू शकतायत चिंतामणी स्पोर्ट उमेला पाटाचे बॅटर. सध्या तरी आपण पाहतोय ऑन स्ट्राईक वरती मिस्टर तुळशीराम सांबरे हे आपल्याला पाहायला मिळतील. या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये तुळशीराम सांबरेचा खेळ देखील चांगला झालाय. हो, यावेळेस समोरच्या दिशेने लॉफ्ट केलंय, चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क, डाऊन द ग्राउंड. चेंडू निघून गेला सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता षटकार. शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय, फक्त शिट्टीच वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. सिटी तर वाजली आहे मैदानाच्या चारही बाजूने. आपण पाहिलं तर मग हे पिवळं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. बहुजन विकास आघाडीचे हे झेंडे देखील आपल्याला मैदानाच्या चारही बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु मैदानाच्या आतमध्ये तुळशीराम देखील ऑन फायर झालेत. यावेळेस लेन थोडीशी मागे खेचली आणि तिथून मात्र चेंडू थोडासा खाली ठेवण्याचा प्रयत्न तो झाला सक्सेसफुल. ही वापसी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. अजय किरकिर या गोलंदाजाकडनं. देवाने सर्वांना हिरा म्हणून जन्माला घातलाय, परंतु या क्रिकेटच्या खेळामध्ये जो घासला जातो ना तोच मात्र चमकला जातो. आणि इथून मात्र घासण्याचं काम केलं जाईल का? पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती मिस्टर तुळशीराम सांबरे. ऑन साइडला खेळण्याची मानसिकता. शॉर्ट फाईन लेगला चेंडूला मात्र जाताना तुम्ही पाहू शकाल एक सिंगल धाव तिथून मात्र पूर्ण केले. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले ते म्हणजे 17 या अंकांवरती. धावफलक पोहोचले गेले 17 या अंकांवरती. आता 17चा खतरा इथून मात्र क्रॉस केला जाईल का? चेंडू फेकून झालेत दुसऱ्या षटकातील 4. पुढील बॉल पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती मिस्टर अमित. अखोट टप्प्याची लेन पुन्हा एकदा ऑन साइडला उडवली आहे. लॉंग लेग क्षेत्र पूर्णपणे खाली आहे, परंतु हलकासा चेंडू आपण पाहिला तर बाउन्स झाला आणि तोपर्यंत क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले गेले. एक सिंगल धाव, सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 18 या अंकांवरती. क्रिकेटच्या खेळामध्ये कधीच कोणाला कमी समजायचं नाहीये, कारण आपण पाहिलंय समुद्राला स्वतःवरती खूप विश्वास होता की मी सर्वांना डुबवू शकतो, परंतु एक तेलाचा हलका थेंब निश्चितच सांगून गेला तुझ्यामध्ये हिम्मत असेल तर मला डुबवून दाखवय. म्हणूनच क्रिकेटच्या पटलावरती कधीच कोणाला कमी समजायचं नाहीये. कष्टाने कमवायचा आणि रुबाबात खेळ मात्र दर्शवायचा. पुढील बॉल पुन्हा एकदा सज्ज आहे तुळशीराम. ओ, फुलरलेनचा बॉल होता, पूर्णपणे मिस केलाय. अण्णाचा क्षण, अण्णाचा कण, आनंदाचा क्षण आणि क्रिकेटच्या पटलावरती हा फुलटॉस बॉल मिस करण्याचा क्षण. निश्चितच तुम्ही उपस्थित राहिले नाही तर मग नातेवाईक निश्चितच नाराज होत आहेत. अण्णाचा कण निश्चित तुम्ही जर खाला नाही तर मग पूर्णपणे तंदुरुस्त तुम्ही राहू शकत नाहीये. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही जर फुलटॉस बॉल मिस केला तर निश्चितच कमी धावसंख्येवरती तुम्हाला रोखलं जाईल. इथून आपण पाहिलं तर मग 2 षटकांचा खेळ हा संपन्न झालाय. धाव फलकावरती 9च्या सरासरीने 18 धावा मात्र जमा केलेत. इथून मात्र फायनलचं तिकीट मिळवायचं असेल तर मग अजून या 6 बॉल मध्ये जास्तीत जास्त धावा ह्या बनवाव्या लागतील, कारण आजच्या दिवसामध्ये सकाळच्या 17 पासून ते संध्याकाळच्या 17 पर्यंत न्यू स्टार मडवीपाडा संघाचा खेळ अतिशय जबरदस्त राहिला. सर्वांची मन अक्षरशः आजच्या दिवसामध्ये त्यांनी जिंकलेत. अजित इगले बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. ओ, यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन बॉलला मात्र स्टॉप करायचं होतं, सॉफ्ट हँडने खेळायचं होतं, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. पुढील बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अजित. ऑन साइडला केले गेले सॉफ्ट हँडने मात्र अलाउन द कार्पेटच्या सायनं क्षेत्ररक्षक पुढे येतात. मिड ऑन मध्ये एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. इक्के तुक्के से काम चलने वाला नहीं है.
अगर आपको बड़ा टाइटल खड़ा करना है तो मैदान के अंदर बड़े स्ट्रोक ही लगाने पडेंगे आणि ते मोठे फटके कोणाच्या बॅट मधनं येतील. आता मात्र चेंडू शिल्लक असतील तुमच्याकडे 4. कारण जगाला जे आवडेल ते कराल तर एक प्रॉडक्ट म्हणून जगाल आणि स्वतःला जे आवडेल ते कराल तर एक ब्रँड म्हणून जगाल. इथून ब्रँड म्हणून जगायचं आहे की मग प्रॉडक्ट म्हणून हे देखील दर्शवावं लागेल. यावेळेस आपण पाहिलं तर मग प्ले अँड मिस हा डॉट बॉल आलाय परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. हा बॉल लिगल आहे की अनलिगल हे चेक करण्याकरता तिसऱ्या अंपायरची मदत घेतली आहे. यस डिसिजन आहे फेअर डिलिव्हरी. अजूनही चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 3 चेंडूंचा खेळ इथून झाला. अजूनही 3 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. धाव फलकावरी धावा स्थिर आहेत त्या म्हणजेच 19. पुढील बॉल. हो यावेळेस आपण पाहिलं तर मग यावेळेस हा चेंडू असणार आहे वाईट आणि वाईटच्या स्वरूपात धावफलक 1ने पुढे सरकला पोहोचला गेल्या 20 अंकांवरती. जिद्दीच्या प्रवासात शांतता आणि संयम हा खूप महत्वाचा असतो परंतु यावेळेस ती शांतता आणि जिद्द दाखवावी लागेल. हो वेगवान चेंडू हाताला गेलाय आणि यावेळेस हा वाईट बॉल पंचांच्या माध्यमातून स्क्वेअर लेगचे पंच इन्व्हॉल्व आहेत परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीमने यावेळेस रिव्ह्यू घेतलाय. कारण दोन्ही संघाकरता एक एक रिव्ह्यू जो आहे तो राखून ठेवला जातो आणि त्याचा यावेळेस उपयोग हा घेतला गेलाय. आणि डिसिजन असणार आहे वाईट बॉल. अगदी चेंडू लँड झाल्यानंतर हलकासा बाउन्स झाला आणि बॅटरच्या अगदी हेडच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्याच कारणास्तव स्क्वेअर लेगचे पंच पूर्णपणे इन्व्हॉल्व हे पाहायला मिळाले. पुढील बॉल. यावेळेस आपण पाहतोय शॉर्ट मिड ऑफच्या दिशेने चेंडूला दिशा दिली. एक धाव तिथून मात्र पूर्ण केली जाईल. आज क्षेत्ररक्षणाचा दर्जा देखील खूप चांगला पाहायला मिळाला आहे न्यू स्टार मडीपाडा संघाचा. आउटफील्ड मध्ये आपण पाहतोय विशाल इंगळे त्याचनंतर अक्षय तुमाडा यांना देखील कोण विसरेल. त्याचनंतर डीप एक्स्ट्रा कव्हरला जयदीप कोठारी आहेत. इष्ट्यांच्या मागे आपण पाहू शकाल आकाश कानात देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज सर्व गोष्टी ज्या आहेत ॲक्युरेटपणे पाहायला मिळालेत. यावेळेस आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू जाईल सीमा रेषा पार आणि मोक्याच्या क्षणी आलाय हा महत्वाचा षटकार 6. चांगले प्रयत्न निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळाले ह्या 5व्या बॉल वरती. कारण म्हटलं गेले प्रयत्न ही आयुष्याची अशी पायरी आहे जिच्या पुढे नशीब सुद्धा हार मानते आणि चांगला स्ट्रोक मात्र एक्झिक्यूट केला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. पुढील बॉल. हो यावेळेस मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅटला हलकासा चेंडू स्पर्श झाला होता आणि थर्डमॅन क्षेत्रामध्ये झेल मात्र पकडला गेला अमित घाटाल या खेळाडूचा आणि अशा प्रकारे पहिल्या इनिंगचा डाव इथून मात्र संपन्न होतोय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 28 आणि जिंकण्याकरता 29 धावा इथून मात्र पूर्ण कराव्या लागतील फायनल मॅच मध्ये पोहोचण्याकरता न्यू स्टार मडवीपाडा या संघाला. रवींद्र वाघे सरांच्या माध्यमातून त्याचनंतर आमचं VTSS चॅनल आणि DBN टेक्निकल लाईव्ह टीम
हे देखील तुमच्या करता सज्ज आहे. काय जबरदस्त डिफेन्स हे लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते सरपंच उपसरपंच चषकामध्ये. आणखी एक या ठिकाणी आपण पाहिलं तर आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये विद्यार्थी चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत आहे. मॅचला होते सुरुवात. देतो आम्ही दोन्ही टीमला पुन्हा एकदा शुभेच्छा. ऑन स्ट्राईक वरती मिस्टर आकाश काणात. आकाश काणात यांना तुम्ही पाहू शकाल ऑन स्ट्राईक वरती सज्ज आहेत. विशाल खरपडेच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल टाकण्याकरता तो देखील सज्ज झालाय. पहिल्या बॉल वरती दांडी 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 गुल बड़ी मछली जाल में फंसती हुई. आकाश काणात आउट. दादाची न्यारीच हाय बात. शेती दादाची हाय त्याला साथ. मेहनत करतोय दिन रात. हितेंद्र अप्पांचा डोई बघात. दादाची न्यारीच हाय बात. शेती दादाचा हाय त्याला साथ. मेहनत करतोय दिन रात. लोकांच्या हाकेला धन्यवाद अडीज. थँक्यू सो मच. म्हणूनच तर म्हटलं गेलंय क्षेत्र कुठलेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये. आणि जर का तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर तुमच्या यशालाही देखील पर्याय नाहीये. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग पहिल्याच बॉल वरती आकाश काणात जो काही मॅच मध्ये अक्षरशः वर्चस्व दर्शवत होता सरपंच उपसरपंच चषकामध्ये, परंतु ह्या मॅच मध्ये 0 धावसंख्येवरती त्याला मात्र बाद केलंय. पुढील बॉल हो यावेळेस रेस्टॅनच्या समोर पकडलं गेले. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज देखील जाईल डगआउटच्या आशयाला. अजय किरकिरे आले, अजय किरकिरे गेले. आउट. धन्यवाद अडीज. थँक्यू सो मच. म्हणूनच तर म्हटलं गेले कधीही स्वतःवरती घमंड करू नका. कारण तुम्ही एकसारखे राहू शकत नाही. वेळ बदलली की खेळ ही बदलतो. कारण जंगलावरती राज्य करणारा राजा सुद्धा एका काठीच्या इशाऱ्यावरती पिंजऱ्यामध्ये जाऊन बसतो. इथे आपण पाहिलं तर मग बॅक टू बॅक मात्र 2 विकेट हे मिळवले गेलेत विशाल खरपडे या गोलंदाजानं. यावेळेस विकेटच्या ऑन हॅट्रिक वरती असणार आहे गोलंदाज. हो आल्या आल्या मोठा विकेट करण्याचा प्रयत्न झालाय सक्सेसफुल. चेंडू झालाय वाईड इज लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. गोल षटकार 6. मानतात सहान थोर आणि ही पोर. हितेंद्र ठाकूर अप्पांचा आहे आशीर्वाद. रमेश घोरटना आहे पाठीशी त्यांच्या खंबीर. धन्यवाद अडीज. थँक्यू सो मच. जो स्टार्ट मात्र मिळवायचा होता आकाश अजय याला तो मात्र स्टार्ट करून दिला या ठिकाणी पंकज मडवी याने. हो 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 परंतु त्याला देखील पाठवले पुन्हा एकदा डगआउटच्या आशयाला जाताना पाहायला मिळेल आणखी एक फलंदाज मिस्टर पंकज मडवी. काय जबरदस्त गोलंदाजी ही मैदानाच्या आतमध्ये हाताळली जाते. पंकज मडवी आले होते. निश्चित असं वाटलं होतं एक मोठा षटकार त्याच्या पॅट मधनं आला होता. इथून मात्र एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळेल. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग गोलंदाज पूर्णपणे हावी झाला मिस्टर विशाल खरपडे. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोड झालेत प्यार. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोडो झालेत प्यार. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोडो
ले तो प्यार। धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. आणखी एक फलंदाज महत्वाचा मात्र ठिकाणी बाद झालाय. क्रिकेटच्या पटलावरती कधीच कोणाला कमी समजायचं नाही, कोणाला कमी लेखायचं नाहीये. सोनं जरी महाग असलं ना तरी सुद्धा त्याला लोखंडाच्या तिजोरीमध्ये ठेवलं जातं. यावेळेस पुढील बॉल पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतो. चेंडू जाईल लॉंग ऑफ क्षेत्राकडे, प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. एक सिंगल धाव ही पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजेच 7 अंकांवरती. थेंबे थेंबे तळे साचे. एका धावेसाठी सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती योग्य तो खेळ मात्र दर्शवावा लागतो. अक्षय तुमाड ऑन स्ट्राइक. डाव्या स्टिकच्या पलीकडे वेगवान चेंडू हाताला होता. पंच थोडेसे विचार विनिमय करत आहेत आणि यावेळेस आपण पाहिलं तर मग व्हाईट बॉलचा इशारा आमच्या गुण लेखापर्यंत पोहोचवला गेलाय. सौरभ याने देखील सरपंच उपसरपंच 2026 मध्ये चांगली गुणलेखकाची भूमिका केली आहे. स्वप्न यावेळेस माइंड स्ट्रोक केले गेले. अलाउंड द कार्पेटच्या साइन एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. अक्षय तुमाडाला देखील माहिती आहे आपले यावेळेस विकेट किती महत्वाची आहे. आपण जर शेवटच्या ओव्हर पर्यंत जर मैदानाच्या आतमध्ये राहिलो तर मग हा सामना आपण सहजपणे घेऊन जाऊ शकतोय. आणि ह्याच पद्धतीने एक चांगला माइंड स्ट्रोक मात्र यावेळेस केले गेले. पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या म्हणजेच 9 धावा. मैदानाच्या आतमध्ये गरज आहे ती पाण्याची आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांना गरज आहे ती एक सुमधुर संगीत गाण्याची. छाया नावात दम हाय र, आमच्या राजेश पाटील दादा छाया नावात दम हाय र. दादा गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली. जे जे संगीतीला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी, त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली. जे जे संगीतीला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. झाला पुढील बॉल. यावेळेस मिड ऑफच्या दिशेने खेळले गेले. चेंडूची फेकी थोडीशी खराब आली आहे आणि त्याचा फायदा या ठिकाणी मिळाला जाईल. चेंडूची फेकी व्हॉट्सअप प्रमाणे ॲक्युरेटपणे यायला हवी होती. मग कदाचित फलंदाज या ठिकाणी डिलीट झाला असता. 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या जातील. 2 धावाने धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 11 या अंकांवरती. पहा, पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे संपूर्ण पराभव पुसून टाकू शकतोय. पुढील बॉल. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये झाली मिस्टेक आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. केलं या ठिकाणी चूक आणि भुगतान मात्र 4 धावेनं हे भरावं लागणार आहे. धन्यवाद थँक्यू सो मच. तडमॅन क्षेत्रामध्ये झाली हलकीच मिस्टेक. भरपूर काही चुका इथे मात्र घटित केल्या जात आहेत. कदाचित चिंतामणी स्पोर्ट उमेला पाटा टीमचे खेळाडू देखील विसरले असतील की हा मॅच सेमीफायनलचा आहे. यावेळेस केलेली चूक पहा किती महागडी ठरू शकते आणि ती ठरली गेली आहे. अक्षयच्या बॅट मधनं येतो आणखी एक मोठा स्ट्रोक. षटकार 6. आता मात्र समीकरण थोडस सोपं झालंय. 9 चेंडू शिल्लक असतील आणि हा मॅच जिंकण्याकरता 8 धावांची आवश्यकता. फायनल मध्ये पोहोचण्याकरता ह्या 8 धावा इथून मात्र बनवल्या जातील का हे देखील पाहणं योग्य झालंय. जे आपल्या घामाच्या शाईनं आपले स्वप्न लिहितात ना त्यांची नशिबाची पानं कधी कोरी नसतात. आणि या ठिकाणी आपण पाहतोय संधी मिळाल्यानंतर काय जबरदस्त बॅटिंग करतो मिस्टर अक्षय. यावेळेस सॉफ्ट हँडने खेळले गेलेत पुन्हा एकदा. मिस्टेक वारंवार ह्या चुका या ठिकाणी घटित केल्या जात आहेत.
या छोट्या छोट्या चुका आहेत ना, निश्चितच त्या सुधाराव्या लागतील. कारण म्हटलं गेले मनुष्याला ठेस ही मोठ्या डोंगरानं नाही तर एक ती छोट्या दगडानं लागते. क्रिकेटच्या पटलावरती देखील अशा काही ज्या छोट्या छोट्या चुका आहेत त्या निश्चितच सुधारायला हव्या. पाहूया पुढील क्रिकेट कशा पद्धतीचं पाहायला मिळेल. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती मिस्टर खतरो के खिलाडी अक्षय दुमाडा. हवाई स्ट्रोक खेळले गेलेत. महेंद्रसिंग धोनीच्या अंदाजानं सामना अगदी फिनिश केलाय आणि सरपंच उपसरपंच असं नाव सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं होतं. अगदी त्याच्यामधून हा चेंडू आमच्या मुख्य व्यासपीठावरती पोहोचला गेलाय. आदिवासांच्या नावाचा होतो या बोलबाला आदिवासांच्या चला धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. चला चिंतामणी स्पोर्ट उमेला फाटा टीमचा संघनायक आणि आई वनुदेवी स्पोर्ट मांगरुणे फाटा टीमचा संघनायक. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाकरता 1 ओव्हरचा मॅच इथे ओके बॉल आउट केला जाईल.